सुंदर तेरा उभे ठेवरे सुंदर तेरा उभे
हॅलो हॅलो काम करा पुरुष मंडळ हा राजहाव पुत्रेति सम्यसया सर्वोविनेदुस् तं सर्वभूतहृदय मणि मानतोऽस्मि वंशे विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दुर्नबिंबफलादुरोष्टा पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रा दर्शनात् परं किमपि तत्त्वमहं न जाने हरे राम कृष्ण हरे पाहता
या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अभेर उपजोन या पुढती हो काला खाओ दैवात वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काहे कार्याचे पुस्तक प्राप्त प्रसंगे चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला विषय अभंग असून अभंग वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपण अवताराला आल्याच्या नंतर काय करू किंबहुना आपल्या अवतार कार्याचं प्रयोजन जगद्गुरु श्री तुकोबाराय
आजच्या अभंगामध्ये करतात विठ्ठल. साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे आणि सर्वांना पटण्यासारखा आहे. किती साधा, किती साधा, केशव महाराजाच्या सारखा साधा, एवढा साधा. हा, पण विचाराच्या उंचीचा जर विचार केला तर ऐका मंडळी, अतिशय गोड भाव या अभंगामध्ये श्रीमंत श्री तुकोबाराय व्यक्त करतात. उपजोने या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. तुकोबाराय स्वतः सर्वात अगोदर म्हणले, काय म्हणले आहे? मी पुन्हा येईन. काय येईन मी याजसाठी उपजोन या पुढती कसा करता येऊ, काला खाऊ दही भात. काला खाण्याकरता, काल्याच्या प्रसादाचं सेवन करण्याकरता आम्ही या मृत्यू लोकामध्ये पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. ऐका मंडळी, बर इथं आल्याच्या नंतर अहो महाराज, तुम्ही ज्या वैकुंठात राहतात त्या ठिकाणी हा काला भेटत नाही का? तुकोबाराय म्हणतात, बाबा तिथं काला भेटत नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, वैकुंठामध्ये तो काल्याचा प्रसाद मिळत नाही. कवळ काही काल्याचे. बर अहो महाराज, तुम्ही इथं आले, काल्याचा प्रसाद खाल्ला आणि तो प्रसाद खात असताना तुम्ही फक्त स्वतः एकटे खाल का बाकीच्यांना द्याल? तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, मी काही तेवढा अपरपोट्या नाही, मी काय करेल, तो स्वतःही खाईल आणि इतरांना सुद्धा देईल. सेवेतो हा रस वाटेतो अनेका, एकमेका देऊ सुखे घालू मुंबई. आणि मग तो प्रसाद खाल्याच्या नंतर प्रत्येकाला समाधान होईल आणि प्रत्येक जण आनंदाने गाईल, नाचेल आणि उड्या मारेल, अर्थात हुंबरी घालेल, तो खेळायला लागेल. बर अहो महाराज, तुम्ही म्हणतात काला खाण्याकरता येऊ, काला खाण्याकरता येऊ, वैकुंठात तो भेटत नाही. मग हे तरी चांगले काही दयाल. तुकोबाराय म्हणतात, बाबा काला करण्याकरता याच्यापेक्षा चांगलं ठिकाण जगाच्या पाठीवरती दुसरं. तुका म्हणे वाळवंट, ते वाळवंट कसं आहे? बरवे, नीट, उत्तम. ते बरोबर आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. काला वाळवंटापेक्षा इतर कोणत्याही ठिकाणी होऊ शकत नाही. दादा, ते आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, वैकुंठामध्ये वाळवंट नाही, वाळवंट भूलोकात आहे आणि भूलोकातच काला होतो आणि तो काला खाण्याकरता मी पुन्हा येईन विठ्ठला. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य रागरसे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदिपण सकल संत मांदियाळीच्या कृपेने असे अपार अकारण करुणावर्णालय अनुकंपेनं वैकुंठवासी मध्ये काशीनाथ बाबा नाठे यांच्या सत्प्रेरणेनं हा उत्सव गेल्या 45 वर्षापासून अविरतपणे याच स्थानावरती चालत आलेला आहे. अगदी मला काल परवा कोणीतरी मला वाटतं असं बोललो का कल्याण ही पूर्व ना, कल्याण पूर्व मधला जुन्यातला जुना सप्ताह, हा बाबा तुम्हाला बाबा बोलले होते, सर्वात जुना सप्ताह म्हणजे 45 वर्षाच्या अगोदर म्हणजे तेव्हापासून त्या उत्सवाची परंपरा अखंडपणे या ठिकाणी चालत आलेली आहे. ऐका मंडळी, जर या उत्सवामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार आलेले असतील तरी सुद्धा हा उत्सव 45 वर्षात एकदाही खंडन पडला नाही. एक भाव आपण सर्वांनी लक्षात घ्या, जर सूर्योदय म्हटला का सूर्यास्त आहे, तुमच्या माझ्या जीवनाचा जर विचार केला तर एकाच अंगाने महाराज एकाच अंगाने कोणाचंही जीवन परिपूर्ण नाही. पावला गणिक आपल्याला वेगळा अनुभव येतो. मला सांगा, पावला गणिक जर वेगळा अनुभव येत असेल, जीवनात चढ उतार चालले असतील, तर मग ही तर 45 वर्षाची परंपरा ना, याच्यातही चढ उतार जरूर आलेले असतील, जरूर नाकारता येत नाही. पण मंडळी सांगू का,
हा उत्सव आजही टिकलेला आहे. याच्या पाठीमाग प्रेरणा, याच्या पाठीमाग आशीर्वाद फक्त ब्रह्मलीन वैकुंठवासी काशीनाथ बाबा नाटे यांची. काहीच मगाशी एकदम मुक्त कमी झाला. इको माझा कमी करा, इको कमी करा. हो, बाबांनी या उत्सवाची परंपरा मावशी चालू केली आणि चालू केल्याच्या नंतर अविरतपणे बाबाच्या सर्व साधकांनी, बाबांच्या सर्व अनुग्रहितांनी, प्रबोधितांनी, सर्व अधिकार संपन्न महात्म्यांनी ही परंपरा त्या ठिकाणी चालू ठेवली. ऐका मंडळी, अतिशय गोड वातावरण या उत्सवाचं अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे. बाबांनी आपला देह ठेवल्याच्या नंतर वैकुंठवासी ब्रह्मलीन एकनाथ बाबा चव्हाण बाबांनी अनेक वर्ष या उत्सवाची धडा आपल्या खांद्यावरती सांभाळली. हा या उत्सवाचा आनंद आपल्या सर्वांना दिला. आणि आता गेल्या 7-1 वर्षापासून गुरुकृपा महिला भजनी मंडळ ते संपूर्ण महिला मंडळ, हे भजनी मंडळ हे सगळं पुढे सरसावलं आणि या उत्सवाला आपलं तन मन धन त्या ठिकाणी देत आहे. अगदी कुणी हे 8 दिवस कोणत्याही प्रकारे प्रापंचिक विचार करत नाही. आपला पूर्णच्या पूर्ण वेळ मंदिरामध्ये कसा जाईल याची भावना या सर्वांच्या अंतःकरणात आहे. ऐका बर का, या उत्सवाला नाव जरी आयोजक श्री गुरुकृपा महिला भजनी मंडळ असेल, त्यांचा या उत्सवामध्ये जसा स्नेहाचा वाटा आहे तसा सर्व पुरुष मंडळीचा आणि ज्येष्ठांचा सुद्धा आहे. ऐका मंडळी, ऐका, कोणत्याही प्रकारची शक्ती तेव्हाच परिपूर्ण अवस्थेला जाते जेव्हा तिला तिच्या बरोबर जोड शिवाची असते. शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. आणि त्यामुळं शिव आणि शक्ती या दोघांचाही संगम झाल्याच्या मुळे या उत्सवाला यंदाच्या वर्षी एक वेगळीच दिव्यता लाभलेली आहे. सगळी मंडळ आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं, कोणाकोणाचं ठेवायचं असा माझ्या समोर प्रश्न आहे. एका आठे बाबांचा संपूर्ण परिवार असेल, त्यांचे दोनही नातू मंगेश दादा असेल, जनार्दन दादा असेल, संजू बाबा असतील, विकास दादा असतील, तुमचे तायते बाबा आहेत, रोमते बाबा, कडू बाबा, हे सगळीच्या सगळी मंडळी अगदी आपलं बिंबीच्या देण्यापासून स्वतःच्या कुटुंबाचाही विचार करत नाही. 8 दिवस फक्त आपला उत्सव कसा चांगला होईल ही भावना या सर्वांच्याच अंतःकरणात त्या ठिकाणी आहे. आपले रोहिदास काका असतील, अगदी सगळे बरं. या आता मी ही जी नावं घेतली ना, यांची या पाठीमागं ऊर्जा आहे. ऐका मावशी, मी कायम काही गोष्टी सांगत असतो, थोडस बारकाईने ऐका. कोणताही उत्सव महाराज एका विशिष्ट उंचीवरती जाण्याकरता तुम्हाला बाबा 3 गोष्टी लागतात. 3 गोष्टी लागतात चांगला. कोणत्या गोष्टी? ऐका लक्षपूर्वक. कोणताही उत्सव विशिष्ट उंचीवरती जाण्याकरता पहिली गोष्ट लागते ज्येष्ठांचा अनुभव. काय लागतो? ज्येष्ठांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन. या उत्सवाला अर्जुन बाबा पवार असतील, शिवाजी बाबा धुमाळ असतील, अगदी हे सर्व रायते बाबा आणि जेवढे मंडळी रोज हरिपाठाला येतात, रोज काकड्याला येतात, या सगळ्या मंडळींचं मार्गदर्शन आणि अनुभव या उत्सवाच्या पाठीमाग आमचे लहाने बाबा आहेत. या सगळ्यांचं मार्गदर्शन, त्यांचा अनुभव हे कार्य उज्ज्वल करण्याकरता त्या ठिकाणी मावशी कामाला येत आहे. उत्सव विशिष्ट उंचीवरती जाण्याकरता काय लागतो? ज्येष्ठांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन. ऐका मावशी, त्याचबरोबर तो उत्सव महाराज एका विशिष्ट उंचीवरती जाण्याकरता नंबर 2 ची गोष्ट लागते सगळ्या तरुणांची ऊर्जा. आता मी जी नावं घेतली ना, मंगेश दादा, जनार्दन दादा, आता रायते बाबा जरी ज्येष्ठ असले पण तरी ते त्यांच्या तरुण. रायते बाबा या दोघांना जोडून ठेवण्याचं काम करतात. म्हणजे जुन्यालाही आणि नव्यालाही दोघांना सोबत घेऊन चालण्याचं कार्य त्या ठिकाणी ते करत आहेत. आणि म्हणून ते काय लागते?
तरुणांची ऊर्जा आणि नंबर 3 ची गोष्ट माझ्या माता भगिनींचा उत्साह. गेल्या 8 दिवसापासून हा उत्साह मी तुमचा पाहतोय. तुमच्या चरणारविंदी विनम्र भावना अभिवादन ज्येष्ठांचा अनुभव, मार्गदर्शन, तरुणांची ऊर्जा आणि माता भगिनींचा उत्साह, या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर खऱ्या अर्थाने उत्सव विशिष्ट उंचीवरती गेल्याशिवाय राहत नाही. ऐका बरं का, आता माझ्याकडं मोजून फक्त 1 तास आहे आणि या 1 तासामध्ये मला काला सांगायचा आहे, 1 तासामध्ये अभंग सांगायचा आहे, 1 तासामध्ये गवळणी म्हणायचे आहे. आता असं झालं बाबा, रात्र थोडी सोंग हात उत्सवा करता हे सगळे गुणीजन मंडळी, संपूर्ण मंडळी ऐका. मी पुन्हा एकदा सांगतो बाबा, बरं सगळी मंडळी, मी कधीही जास्त कोणाची महाराज मी स्तुती कधीच कोणाची करत नाही, मला ती येतच नाही. आता काय येत नाही देव जाणे. थोडस साधू संतांच्या प्रमाणाचा मी म्हणजे अनुवादक आहे म्हणा, किंवा त्याचं मी आचरण करतो. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वरणू नये. आणि म्हणून मी बाकीच्यांचं नावाचा उल्लेख केला म्हणजे मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. पण याच्या पुढचं त्यांचं एवढं मोठं योगदान आहे ना, तेवढ्याच ताकदीचं योगदान अगदी सानप बाबांपासून तर इकडे आमच्या आहेर दादापर्यंत या बाळ गोपाळ मंडळीपर्यंत आहे. जर हे बाळ गोपाळ आणि आपण कल्याण मध्ये सर्वच्या सर्व वारकरी इथं नसता तर या उत्सवाला शोभा आली नसते. भेटायला ही सगळी मंडळी कल्याण मध्ये सप्ताह कुठेही असू द्या, टाळकरी मंडळी मला तरी हेच दिसणार. बरं चव्हाण बाबा, हे सगळे निष्पृह निष्काम भावनेने, एकालाही 1 रुपयाची अपेक्षा नाही, कधीच नाही. समाज आज इतका विचित्र झालाय, नुसतं श्राद्धाच्या कीर्तनाला जरी आम्ही टाळ घेऊन राहिला तरी पैसे मागून घेतल्याशिवाय. गणेश दादा असतील, नयन दादा असतील, गोड वातावरण आहे. ऐका, जरी आपल्या हातात 1 तास असला तरी त्या 1 तासाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे मला पक्क माहिती आहे बरं का. अगदी 1 तासामध्ये मी सगळ्या गोष्टी बसवतो, फक्त तुमचं लक्ष माझ्याकडं पाहिजे. पण आज मावशी गमत अशी झाली, रोजची घड्याळ बंद पडत होती आणि आजचं नेमकं चालू. काय होतं, पहिल्या दिवसापासून 8 दिवसामध्ये कमीत कमी 6 वेळेला घड्याळ बंद पडले बरं का. किती वेळेला? आणि नेमकं काल्याच्या दिवशी ते चालू राहिले. माझे पंचायत आपल्याला काला काय आहे ते पाहायचंय. काला काय आहे ते पाहायचंय. काही का मानवी देहाचं प्रत्येकाचं नियोजन प्रयोजन ठरलेलं आहे. तुम्ही आपण या भूलोकावरती का आलो याचा विचार अगदी आपण प्रत्येकानं मायबाप केला पाहिजे. काल्याचं चिंतन करत असताना काला या शब्दाची फोड जर केली तर पूर्वासुरीने असं सांगितलंय, म्हणजे जास्त त्याच्यात व्याकरण शोधत बसायचं नाही, फक्त प्रश्न तयार करायचा. का आला याचं उत्तर मिळालं, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं का जीवाचा काला झाला आणि जीव मुक्तीला गेला. विठाला आपल्याला फक्त आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचंय. का आलो त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ऐका लक्षपूर्वक. काल्याचे 3 प्रकार आहेत. अगदी बारकाईनं महिला मंडळ पोरिओ सगळ्यांनी बारकाईनं ऐकायचं बरं का. मी कीर्तन झाल्यावरती कोणालाही काही विचारतो. ऐका, काल्याचे 3 प्रकार आहेत मावशी. कोणता काला? पहिला आहे दहिलाहीचा काला, दुसरा आहे हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा आहे जीव ब्रह्माचं ऐक्य या नामाला काला. 3 प्रकारचे देह आहेत. 3 प्रकारचे देह आहेत. पहिला आहे स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह आणि तिसरा आहे कारण देह. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आता एकेका काला एकेका देहाकरता घ्या. दहिलाहीचा काला तुम्हाला बाबा, दहिलाहीचा काला स्थूल देहाकरता, दहिलाहीचा काला
सध्या हे जे तुम्हाला मला प्राप्त झालेले आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, या त्या करता काला जर कोणता असेल मंडळी तर तो आहे दहीचा आणि लाहीचा. चला पुढे हरिनामाचा खिचडी काला हा कोणता काला आहे तर आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होण्याकरता आपल्याला सद्गुरु मुखातून आलेल्या तत्वमसी महावाक्याची किंबहुना प्रबोधाची आवश्यकता आहे. आणि ते तत्वमसी महावाक्य अर्थात भगवंताचं नाम आपण आपल्या कानानं ऐकल्याच्या नंतर ते अंतःकरणामध्ये ठसवलं आणि अविरतपणे त्याचं चिंतन करणं, त्या बोधावरती आरूढ राहणं, याला म्हणतात सूक्ष्म देहाचा काला, हरिनामाचा याला साधना म्हणतात. हा साधना मार्गावरती काला आहे. आणि नंबर 3, या साधनेच्या मार्गाने आपण जर आपल्या परमार्थाचा प्रवास केला, परमार्थाची वाटचाल केली तर जीवाला त्या तत्वमसी महावाक्याच्या त्याच्या योगानं आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल. आणि ते ज्ञान झालं का जीवाच्या ठिकाणी असणारी मी देह आहे ही भ्रांती निघून जाईल आणि मीच ते चैतन्य तत्व आहे जे अजर आहे, अमर आहे, व्यापक आहे आणि संपूर्ण जगतामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. अशी भूमिका कधी प्राप्त होईल तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्याच्या नंतर जोपर्यंत तो बोध जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत सहज प्रश्न तयार होतो का लोकांनी आपल्या बाबतीत असं म्हणायला नको, जन्माला आला पाणी वाहता ते फक्त तुम्हीच म्हणा, साधू संत सांगतात आमच्या जीवनामध्ये तो बोध मामा प्राप्त झाला आणि त्याचा परिणाम काय झाला. बोध दिला मज सांभाळे बोधनीला मज सांगा ते मार्ग जाविला नीट भ्रांती हे समोर गेली लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनाधरी पावलो पंढरी पेठ. कधी बाबा बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. मग मला वाटतं वैकुंठवासी ब्रह्मदेव नाठे बाबांनी देखील इथं अनेकांना बोध दिलेला आहे, अनुग्रह दिलेला आहे. मला वाटतं मी कायम सांगत असतो मंडळी आहे का, जर आपल्याला
जर तो अनुग्रह प्राप्त झाला असेल, तो प्रबोध प्राप्त झाला असेल, ते तत्वमसी महावाक्य आपण सद्गुरु मुखातून श्रवण केलेलं असेल, तर आपण त्या वृत्तीवरती, त्या बोधावरती आहोत की नाही, हा प्रश्न ज्याने त्याने ज्याचा त्याला विचारला, ज्याने त्याने ज्याचा त्याला विचारला पाहिजे. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये आम्ही फक्त परमार्थ करत असताना दिसतोय, आम्ही फक्त परमार्थ करताना दिसतोय, पण परमार्थ किती जगतोय याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. वारकरी आम्ही आहे, वारकरी आम्ही आहे, अनुग्रहित आम्ही आहे, तत्वमसी महावाक्य श्रवण झालेलं आहे, पण आमच्या परमार्थ करण्याच्या भूमिकेमध्ये जर अजिबात बदल होत नसेल, आमच्या आचरणात बदल होत नसेल, तर मला वाटतं ते पाठीमागचं सगळं काय आहे, सगळं काय आहे, तेवढं करून सुद्धा काही उपयोग नाही. पण त्याला फक्त काय म्हणतात माहितीये का, त्याला फक्त श्रम म्हणतात, श्रम. तो का म्हणे बोधा विण, अवघा वागविला तो शिन, असं महाराजांचं प्रमाण आहे. जर बोधाशिवाय आणि जर आपल्या आचरणामध्ये जर बदल नसेल, तर मला वाटतं हा बाकीचा किती कुटाणा केला ना तरी काय उपयोगाचा. परमार्थ मुळात आहेतच कशा करता पुरुष मंडळी, आपण सगळे सुज्ञ आहात. परमार्थाचा विचार असा आहे, परमार्थामध्ये यावं आणि आपलं जीवन योग्य सदपथगामी करावं, हे परमार्थाची महत्वाची महाराज भूमिका आहे. पण परमार्थ करत असताना जर आमच्या जीवनात बदल होत नसेल, तर करून उपयोग आहे का, करून उपयोग आहे का, हा प्रश्न माझ्या सहित बर का, हा प्रश्न माझ्या सहित. मी काही वेगळा आहे का, मी काही वेगळा आहे का, नाही. पहिला मंडळ मी कायम सांगत असतो, मी कीर्तनात सुरुवातच माझ्यापासून करतो, म्हणजे उद्या आपल्याकडे कोणी बोट राहिला, सुरुवात आपल्यापासून करायची, म्हणजे उद्या कोणाचं बोट आपल्याकडे यायला नको. त्यांनी त्यांचा काला केला होता का, त्यांनी त्यांचा काला केला होता का, त्यांनी त्यांचा काला केला होता का, असा प्रश्न जर आपण महाराज तुकोबारांना विचारला, तर तुकोबारा म्हणतात, मला देखील तत्वमसी महावाक्य प्राप्त झालं आणि त्याचं चिंतन करून मी सुद्धा तत्स्वरूपाला प्राप्त झालो. त्याची झाला तुका प्राप्त झालं आणि मी त्या बोधावरती गेलो, म्हणजे तुकोबारांचा देखील काला. तुकोबारा सरळ सांगतात, अरे बाबा, हे निरंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली, द्वैताद्वैत. बर, ज्ञानोबारांच्या काळ झाला का, ज्ञानोबारांचा झाला का, अहो झाला ना. ज्ञानोबारा गोड सांगतात, हे कृष्णांजन एक
ज्ञानोबराचे कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत आढ तिमीर दुःख गेले विठले भ्रांतीचे तिमीर म्हणजे अज्ञान माझ्या ठिकाणी असणार गेलं लक्षात आलं हा देह म्हणजे मी नाही त्या देहाच्या पलीकडे असणार तत्व तेच मी आहे पण कशाच्या प्रभावाने कृष्णांजन एक वेळा तुकोबाला म्हणतात तेने अंजन गुले दिव्य दृष्टी कल्पनाने माझी म्हणजे तुकोबारायचा काला झाला ज्ञानोबरायचा काला झाला आणि आपला अजून व्हायचा आहे आपला अजून व्हायचा आहे आपण तो करून घेतला एक सांगू का या सप्ताहाची योजना बाबा त्याच्या करताय भजन असेल कीर्तन असेल प्रवचन असेल कथा असेल या सगळ्या कशाची योजना आत्मस्वरूपाचं ज्ञान जीवाला व्हावं याच्याच करता आहे पण जर त्याच्यामधून आपल्याला काही आउटपुटच भेटत नसेल काय सांगतो मी म्हणजे बोलणं माझ्या लक्षात येतंय आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात सगळी सुज्ञ आहात आपण समजा सप्ताह करतोय 5 कोटीचा 10 कोटीचा पण त्याच्यामधून एकही वारकरी तयार होत नसेल तर मला खरं सांगा ते 10 कोटी कामाला लागले का वाया गेले 10 कोटीचा सप्ताह केला खरं सांगा मोकळं बोला 10 कोटी एका सप्ताह करता महाराज खर्च केले पण त्या सप्ताहामधून त्या 8 दिवसाच्या कीर्तनामधून बाबा एकही वारकरी तयार झाला नाही मला खरंच सांगा ना मग काय आउटपुट भेटलं आम्हाला पण त्यापेक्षा आम्ही 1 लाख 1.25 लाख 2 लाखात एक साधा सप्ताह केला पण त्याच्यामधून जर 5-25 वारकरी दरवर्षी जर बाहेर पडत असतील दरवर्षी नवीन वारकरी संप्रदायामध्ये येत असेल तर मला वाटतं त्याच निश्चित स्वरूपाने आउटपुट भेटल्याशिवाय राहत नाही आणि ते भेटलंच पाहिजे भेटण्याकरता त्या उत्सवाची योजना आहे सो काला काय मी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर थोडक्यात ठेवलेलं आहे माझ्या हातात अभंगाला न्याय देण्याकरता फक्त 20 मिनिटे आणि काल्याच्या चिंतनाकरता डोळणींच्या करता 20 मिनिटे आपण सगळे अगदी जीवाचे काम करून ऐका माहिती लक्ष करू तुकोबारा म्हणतात मी पुन्हा येईल पुन्हा येईल मला वाटतं बाबा सगळ्यात अगोदर तुकोबारा नाही त्याच्या अगोदर नामदेव महाराज म्हणले काय मी आपल्या डोक्यात आताच नाही नामदेव महाराज तेव्हा म्हटले होते गणेश दादा असतील नयन दादा असतील गोड वातावरण आहे ऐका जरी आपल्या हातात 1 तास असला तरी त्या 1 तासाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे मला पक्क माहिती आहे बरं ना अगदी 1 तासामध्ये मी सगळ्या गोष्टी बसवतो फक्त तुमचं लक्ष माझ्याकडं पाहिजे पण आज मावशी गंमत अशी झाली रोजची घड्याळ बंद पडत होती आणि आजचं नेमकं चालू काय होतं पहिल्या दिवसापासून 8 दिवसामध्ये कमीत कमी 6 वेळेला घड्याळ बंद पडले बरं का किती वेळेला आणि नेमकं काल्याच्या दिवशी ते चालू राहिले माझे पंचायत आपल्याला काला काय आहे ते पाहायचंय काही सांगू मानवी देहाचं प्रत्येकाचं नियोजन प्रयोजन ठरलेलं आहे तुम्ही आपण या भूलोकावरती का आलो याचा विचार अगदी आपण प्रत्येकानं मायबाप केला पाहिजे काल्याचं चिंतन करत असताना काला या शब्दाची फोड जर केली तर पूर्वासुरीने असं सांगितलंय म्हणजे जास्त त्याच्यात व्याकरण शोधत बसायचं नाही फक्त प्रश्न तयार करायचा का आला याचं उत्तर मिळालं आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं का जीवाचा काला झाला आणि जीव मुक्तीला गेला विठाला आपल्याला फक्त आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचंय का आलो त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे ऐका लक्षपूर्वक काल्याचे 3 प्रकार आहेत अगदी बारकाईनं महिला मंडळ पोरी सगळ्यांनी बारकाईनं ऐकायचं बरं का मी कीर्तन झाल्यावरती कोणालाही काही विचारतो ऐका काल्याचे 3 प्रकार आहेत मावशी कोणता काला पहिला आहे दहिराहेचा काला दुसरा आहे हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा आहे जीव ब्रह्माचं ऐक्य या नामाला काला 3 प्रकारचे
प्रकारचे देह आहेत. 3 प्रकारचे देह आहेत. पहिला आहे स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह आणि तिसरा आहे कारण देह. स्थूल, सूक्ष्म आणि कारण आता एकेका काला एकेका देहाकरता घ्या. दहीलाईचा काला तुम्हाला बाबा, दहीलाईचा काला स्थूल देहाकरता, दहीलाईचा काला सध्या हे जे तुम्हाला मला प्राप्त झालेले पंचमहाभूतांनी बनलेलं आहे या देहाकरता काला जर कोणता असेल मंडळी तर तो आहे दहीचा आणि लाहीचा. सदा पुढे हरिनामाचा खिचडी काला हा कोणता काला आहे तर आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होण्याकरता आपल्याला सद्गुरु मुखातून आलेल्या तत्वमसी महावाक्याची किंबहुना प्रबोधाची आवश्यकता आहे. आणि ते तत्वमसी महावाक्य अर्थात भगवंताचं नाम आपण आपल्या कानानं ऐकल्याच्या नंतर ते अंतःकरणामध्ये ठसवलं आणि अविरतपणे त्याचं चिंतन करणं, त्या बोधावरती आरूढ राहणं याला म्हणतात सूक्ष्म देहाचा काला, हरिनामाचा याला साधना म्हणतात. हा साधना मार्गावरील काला आहे. आणि नंबर 3 या साधनेच्या मार्गाने आपण जर आपल्या परमार्थाचा प्रवास केला, परमार्थाची वाटचाल केली तर जीवाला त्या तत्वमसी महावाक्याच्या योगानं त्याच्या योगानं आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल. आणि ते ज्ञान झालं का जीवाच्या ठिकाणी असणारी मी देह आहे ही भ्रांती निघून जाईल आणि मीच ते चैतन्य तत्व आहे जे अजर आहे, अमर आहे, व्यापक आहे आणि संपूर्ण जगतामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. अशी भूमिका कधी प्राप्त होईल तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्याच्या नंतर जोपर्यंत तो बोध जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत सहज प्रश्न काय होतो का लोकांनी आपल्या बाबतीत असं म्हणायला नको जन्माला आला पाणी वाहता ते फक्त तुम्हीच म्हणा. साधू संत सांगतात आमच्या जीवनामध्ये तो बोध मामा प्राप्त झाला आणि त्याचा परिणाम काय झाला. बोध दिला मज सांभाळे बोध दिला बोधनीला मज सांगा ते मार्ग दाविला नीट भ्रांती हे समोर गेली लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ कधी बाबा बोध दिला मज
रोज सांगाते मार्ग दाविला नीट. मग मला वाटतं वैकुंठवासी ब्रह्मदेव नाथे बाबांनी देखील इथं अनेकांना बोध दिलेला आहे, अनुग्रह दिलेला आहे. मला वाटतं मी कायम सांगत असतो मंडळी आहे का, जर तो अनुग्रह प्राप्त झाला असेल, तो प्रबोध प्राप्त झाला असेल, ते तत्वमसी महावाक्य आपण सद्गुरु मुखातून श्रवण केलेलं असेल, तर आपण त्या वृत्तीवरती त्या बोधावरती आहोत की नाही हा प्रश्न ज्याने त्याने ज्याचा त्याला विचारला, ज्याने त्याने ज्याचा त्याला विचारला पाहिजे. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये आम्ही फक्त परमार्थ करत असताना दिसतोय, पण परमार्थ किती जगतोय याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. वारकरी आम्ही आहे, अनुग्रहित आम्ही आहे, तत्वमसी महावाक्य श्रवण झालेलं आहे. पण आमच्या परमार्थ करण्याच्या भूमिकेमध्ये जर अजिबात बदल होत नसेल, आमच्या आचरणात बदल होत नसेल, तर मला वाटतं ते पाठीमागचं सगळं काय आहे तेवढं करून सुद्धा काही उपयोग नाही. मग त्याला फक्त काय म्हणतात माहितीये का, त्याला फक्त श्रम म्हणतात, श्रम. तुका म्हणे बोधा विण अवघा वागविला तो शिन, असं महाराजांचं प्रमाण आहे. जर बोधाशिवाय आणि जर आपल्या आचरणामध्ये जर बदल नसेल, तर मला वाटतं हा बाकीचा किती कुटाणा केला ना तरी काय उपयोगाचा. परमार्थ मुळात आहेतच कशा करता पुरुष मंडळी, आपण सगळे शून्य आहात. परमार्थाचा विचार असा आहे, परमार्थामध्ये यावं आणि आपलं जीवन योग्य सदपथगामी करावं, हे परमार्थाची महत्वाची महाराज भूमिका आहे. पण परमार्थ करत असताना जर आमच्या जीवनात बदल होत नसेल तर करून उपयोग आहे का, हा प्रश्न माझ्या सहित बरं का, हा प्रश्न माझ्या सहित. मी काही वेगळा आहे का नाही. पहिला मंत्र मी कायम सांगत असतो, मी कीर्तनात सुरुवातच माझ्यापासून करतो. म्हणजे उद्या आपल्याकडे कोणी बोट राहिला, सुरुवात आपल्यापासून करायची, म्हणजे उद्या कोणाचं बोट आपल्याकडे यायला नको. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. मग भगवंताने जे जे चरित्र गोकुळामध्ये केलेलं आहे त्याचा उच्चार आपण केला पाहिजे. तेही कुठपर्यंत, रांगता बोधले राखे काय, बोधन राखत असताना पर्यंत जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार या ठिकाणी आपण केला पाहिजे. ऐका महिला मंडळ, प्रसंग असा घडला बघा, गोड प्रसंग घडलेला आहे. भगवंताला वसुदेवाने नंदबाबाच्या घरी निवडून ठेवलेला आहे. नंदबाबाची बहीण आहे सुनंदा, हे सुनंदा नंदबाबाच्या खोलीत गेली आणि तिने पाहिलं यशोदेच्या जवळ एक बाळ आहे. जवळ गेली, थोडस चांगलं निरखून पाहिलं, लक्षात आलं काय आहे, मुलगा आहे. तो मुलगा पाहिला आणि तिला खूप आनंद झाला. कारण नंदबाबाला यशोदा मैयाला उतार वयामध्ये मुलगा झाला होता. उतार वयात मुलगा झाला त्याचा खूप आनंद नाही तिला झाला आणि ती नाचतच नंदबाबाला हाका मारायला गेले. नंदबाबा गोठ्यामध्ये
मध्ये मावशी गायींचं दोहन करत होते आणि दोहन करत असताना ती त्याला हाका मारायला गेली, ओरडत गेली आणि ओरडत सांगते, नंद बाबा आपण आलो भयो हे
अगदी या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावानं अभिवादन. आता सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख काही करत नाही. मला वाटतं ही सेवा करत असताना आपली सेवा समाजापर्यंत पोहोचण्यापेक्षा आपली सेवा भगवंतापर्यंत गेली पाहिजे, नाठेबाबांपर्यंत गेली पाहिजे. मला वाटतं अशी सेवा जर त्यांच्यापर्यंत गेली तर याच्यापेक्षा मोठं आपलं भाग्य नाही. आणि आपण फक्त नावाकरता जर केलं तर मला वाटतं त्या सेवेचं फल तितकंसं प्राप्त होत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कायम प्रत्येकाने अंतःकरणपूर्वक ही सेवा या ठिकाणी यावं. जरी उत्सव संपला तरी रोजचा काकडा 3-4 वर्ष झालं चालू आहे, रोजचा हरिपाठ चालू आहे, अनेक कार्यक्रम चालू आहेत. आपण सर्वांनी यावं, या उत्सवाचा आनंद या ठिकाणी घ्यावा. पहा, आतापर्यंत या उत्सवाला संपूर्ण परिसरातील वारकरी असतील, भाविक असतील, राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच्या सर्व क्षेत्रामधील सर्वच मान्यवरांनी आपलं मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आम्ही म्हणजे सगळी उत्सव कमिटी असेल, मी स्वतः या गाडीचा एक सेवक म्हणून आपल्या सर्वांचं मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. अगदी प्रत्येकाने सेवा केली, कोणाचा नामोल्लेख झाला असेल, कोणाचा झाला नसेल, पण आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. आपली सेवा भगवंतापर्यंत पोहोचली ही भावना आपण सर्वांनी व्यक्त करायची. ऐका, या उत्सवाकरता आपल्या प्रभागातील नगरसेविका रेश्माताई किरण निचल यांनी 2100 रुपयाचं योगदान दिले आहे. आणि नाना सोमाते यांनी 1000 रुपयाचं योगदान दिलेले आहे. या कार्याच्या महाप्रसाराकरता आपल्या प्रभागातील एक समाजसेवक, उद्योगपती श्रीमान स्वप्नील दादा आंबोरे यांनी देखील खूप मोठं योगदान दिलेले आहे. त्याचबरोबर सूरज पाटील 50 किलो तांदूळ, 13 किलो डाळ आणि 1 तेल डबा. त्याच्यानंतर माणिक विष्णू पिंगळे 1 तेल डबा. ऋषिकेश रेंढे यांनी 1 तेल डबा.
मागणे तत्वपती आहे दिसेल बाय मागण या संतासिने वेच मध्ये आणले काय तुका म्हणे आता उदार तो मस्ते बाय संतांचे मागणे ते तुका म्हणे आता उदार तो मस्ते बाय साई या संतासिने वेच मध्ये आणले काय ज्ञानदेव तुका सर्वांना विनंती अशी कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही फक्त